श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, आपलं आपल्यावरच बघा प्रत्यक्षपणे जर विचार केला, आपल्याच जीवाशी येत असतं. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? नक्की जर आपण विचार केला, अनेकदा इतरांच्या मदतीसाठी आपण पुढाकार घेत असतो. त्यांना त्यांच्या जीवनात आनंदी करण्यासाठी आपण आपल्या जीवाचा आटापिटा करून धावपळ करत असतो. परंतु अनेकदा काय होतं, तेच लोक प्रत्यक्षात आपल्यावरतीच पलटतात. म्हणजेच काय, असा अनुभव प्रत्येकाला येतो की नाही? म्हणजे ज्या व्यक्तीसाठी आपण बघा आपलं आयुष्य जीवाचा आटापिटा करून त्यांच्या मदतीला धावून गेलं, परंतु आज आपला देह अडचणीत आहे, परंतु त्या व्यक्तीला आपण फोन करून किंवा बोलावून बघा प्रत्यक्षपणे ती व्यक्ती आपल्याला हजर झालेली नाहीये. म्हणजे आपल्या प्रयत्नांबद्दल ती व्यक्ती चुकीचे आरोप करत असते, किंवा आपण मदतीला धावून सुद्धा बघा ती व्यक्ती आपल्या जवळ येत नाहीये. मग आपला देह बघा प्रत्यक्षात नाराजी व्यक्त करत असतो. याचा काय होतो की प्रत्यक्षात आपल्या मनावर परिणाम होत असतो. मग असं का घडलं? बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, अनेक कारणं असू शकतात. कारण जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो, तेव्हा नकळत आपल्यामध्ये काही अपेक्षा तयार होत असतात. जसे की बघा एखाद्या व्यक्तीकडून आदर, प्रेम किंवा कृतज्ञता मिळेल, किंवा आपले प्रयत्न त्यांना समजतील म्हणून. पण खूपदा दुसऱ्यांदा बघा दुसऱ्या व्यक्तीला अपेक्षाप्रमाणे जाणवत नाहीये. काही व्यक्ती ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये काही नसतं, बरोबर की नाही? आपण एखाद्याला मदत करताना तो श्रीमंत आहे का गरीब आहे याचा आपण विचार करत नाही, परंतु समोरची व्यक्ती मदत करताना बघा प्रत्यक्षपणे पाहत असते. जेव्हा आपण एखादं कार्य करतो, ते कार्य करत असताना बघा उत्तम प्रकारे आपण कार्य करण्याचं ठरवतो, नियोजन करत असतो, परंतु अशा वेळी सुद्धा लोक बघा प्रत्यक्षपणे आपल्यावरच पलटी करत असतात. म्हणजे काय, आपण चांगलं केलेलं आहे तरी सुद्धा लोक बोलणारी आहेत. अहो, माझ्या स्वतःसाठी नाही, स्वार्थासाठी नाहीये, आपल्या सर्वांसाठी. बघा एखाद्या प्रश्नामध्ये आपला देह अडकलेला असेल, एखादी परिस्थिती येऊन बघा प्रत्यक्षपणे उभी राहिलेली असेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा उन्हाच्या टायमामध्ये समर्थांनी सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे. आपल्यावरतीच का पलटतं? कारण काय होतं की प्रत्यक्षात उन्हाच्या टायमामध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवतो, बरोबर आहे? मग आपण काय विचार केला, अरे नाहीये, मला पण पाणी मिळालं पाहिजे आणि माझ्याबरोबर असणाऱ्या संपूर्ण गावाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे, आपण असा विचार करतो. मग त्यासाठी आपण काय करतो, जेव्हा बघा गावामध्ये सर्वजण एकत्र होतात तेव्हा आपण निश्चय करत असतो की बाबा आपण करणं गरजेचं आहे, सुरुवात ही आपणच केली पाहिजे. आणि अशा वेळी बघा आपण आपल्या घराच्या बाजूला विहीर खोदण्याचं काम करत असतो, की त्याच्यामुळे कधी पाऊस पडेल किंवा त्यामुळे पाण्याचा साठा होईल. परंतु अशा वेळी काय होतं की बाबा हे फक्त विहीर माझ्यासाठी नाही आहे, माझ्या घरासाठी नाही आहे, तर आपल्या गावातल्या लोकांसाठी बघा प्रत्यक्षपणे विहिरीचं काम चालू आहे, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये त्यातून मिळणारं पाणी बघा प्रत्यक्षात पावसाचं पडणारं पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये नक्कीच येईल. परंतु बाकीचे लोक सुद्धा बघा आपल्याला नावं ठेवायला लागली, अरे ही विहीर तुझ्याच घराजवळ का ठेवलीस? बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, अरे आपण विचार करतो की नाही त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, आपण कधीही विचार सुद्धा केला नव्हता. त्यामुळे काय होते, एक प्रकारे आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते आणि आपण दुःखी होत असतो. कारण
काही लोक आपल्या संबंधामध्ये स्वार्थी वृत्ती ठेवत असतात. त्यांना आपल्या भावना, प्रयत्न किंवा मेहनतीची जाणीव नसते. त्यांचा फक्त उद्देश एकच असतो की स्वतःचा फायदा. परंतु आपण कधी विचार सुद्धा केला नाहीये की आपण केलेले प्रयत्न त्याचा फायदा फक्त मलाच व्हावा नाहीये. आपण प्रत्येकाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु लोक चुकीच्या रीतीने बघा आपल्यावर आरोप करत असतात. कधी कधी काय होतं, आपल्यासाठी ज्या गोष्टींना खूप महत्त्व असते त्या त्यांना तितक्याच महत्त्वाच्या वाटत सुद्धा नाहीये. असं असण्याचं एक कारण म्हणजे प्रत्येकाची जगाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आपण ज्या गोष्टींना भावनिक दृष्टिकोनातून पाहत असतो त्या कदाचित त्यांना साध्या वाटू शकतात. त्यामुळे आपल्या प्रयत्नांची कदर न करणे, त्याचा विपरीत अर्थ काढणे हे त्यांच्यासाठी सहजपणे होऊ शकतं. काही लोक त्यांच्या मनाच्या अस्थिरतेमुळे किंवा नकारात्मक दृष्टिकोनामुळे इतरांच्या मदतीत संपूर्णतः विरोध करत असतात. आता विचार करा, लोक विरोध का करतात? याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळत असतो. म्हणून अशा लोकांसाठी आपण कितीही काही जरी केलं ना, तरी त्याचा ते अर्थ बघा खोट्याने काढतील, आपल्यावर आरोप करतील किंवा एखादी गोष्ट चुकीच्या दिशेनेच बघा प्रत्यक्षाने पाहत असतील. म्हणून त्यांच्यामुळे आपल्यामध्ये विश्वास कमी ठेवायचा नाहीये. कधी कधी काय होतं, लोकांकडे गोष्टी स्पष्टपणे सांगण्याची कला असते का? नाहीये. का? कारण प्रत्यक्षात जर आपण विचार केला, आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकत नाहीये. त्यामुळे गैरसमज निर्माण होत असते. परंतु त्यांचे शब्द, त्यांचं वागणं आपल्याला कमकुवत करत असतं. विचार करा, आपण इतरांसाठी जे काही करतो त्यात मनापासूनची भावना गुंतलेली असते. आपण विचार सुद्धा करत नाहीये. बघा, जो मित्र आपली काल भेट झाली होती त्या मित्रासाठी सुद्धा आपला देह मदतीसाठी तत्पर झाला होता. म्हणजे आपण जे काही करतो ते मनापासून करत असतो. परंतु जी जीवाभावाची मित्र आहेत, ज्यांना प्रत्यक्षपणे आपण मित्र मानलेली आहेत, ती आता बघा प्रत्यक्षपणे हात वर करत आहेत. आपला देह खऱ्या अर्थाने बघा एखाद्या गरजेसाठी, एखाद्या मदतीसाठी सर्वांची मदत मागत आहे. तरी सुद्धा कुठलीही व्यक्ती आपल्या वाटेला आपल्या मदतीसाठी धावून आलेली नाही. त्यावेळी समजून जायचं की लोक आपल्यावरच प्रत्यक्षपणे पलटलेली आहेत. कारण सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, काही व्यक्तींकडे नकारात्मक ऊर्जा असते तर काही मध्ये बघा सकारात्मक ऊर्जा असते. का? कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, परंतु विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती मात्र वेगळी आहे. आपण जे काही त्यांच्या भल्यासाठी करत असतो ते देखील नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो. आपण काय विचार करणार, अरे आपला देह त्यांच्या भल्यासाठी करत आहे, परंतु नाही, त्यांना ते खटकतं. आणि अशामुळे काय होतं, ते आपल्याला किंमत देत नाही, योग्य ते महत्त्व आपल्याला प्राप्त करून देत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, काही वेळा इतरांना वाटतं ना की आपण निस्वार्थपणे त्यांच्या मदतीला येऊन मदत केली पाहिजे, परंतु अशा वेळी कोणीतरी बघा प्रत्यक्षपणे नकारात्मक विचार मनात आणतात आणि ते सुद्धा आपल्या मदतीला धावून येत नाही. जेव्हा आपण यशस्वी होतो किंवा काहीतरी चांगलं करतो, तेव्हा काही लोकांमध्ये बघा
इकडच्या गोष्टी तिकडच्या होत असतात. कारण का आपल्या बाबतीत चांगलं घडलेलं आहे. अशा वेळी ते आपल्याला किंमत देण्याऐवजी आपल्यावरतीच टीका करत असतात, आरोप करत असतात किंवा आपल्याला कमी लेखतात. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या ज्या वेळेला तुझ्या हातून चांगले कर्म घडतील, चांगले सत्कर्म घडतील, अशा वेळी तुझ्या देहाची मानसिकता, तुझा अनुभव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार फार महत्त्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्या वाटेला नकारात्मक विचार येतील, त्या त्या वेळेला सकारात्मक गोष्टी कशा प्राप्त होतील हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.